तर आज बनवत आहे मी बघा इडली. हे आहे इडलीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. सकाळपासूनची काही प्रोसेस दाखवली नाही की मी इडलीचं बॅटर कसं केलं किंवा बटाट्याची भाजी कशी केली, सांबर, चटणी, कारण शूट करायला एवढा टाईमच नव्हता. सकाळचं खूप कामाची घाई गडबड असते. तर हे बघा बटाट्याची भाजी केलेली आहे, मस्तपैकी ओल्या खोबऱ्याची चटणी केलेली आहे, सांबर केलेला आहे. कारण माझ्या मुलीला डोसे असले की तिला बटाटा आवडत नाही, तिला चटणी आवडते आणि मिस्टरांना बटाटा आवडतं आणि घरच्यांना म्हणजे काय इडली बरोबर सांबार आवडतं. त्यामुळं हे बघा इडली डोसे करायचे म्हटलं ना, अरे बापरे बापरे, इतकी भांडी पडते ते की नको रे नको. आणि इडली करायसाठी 2 दिवस त्याला राबावं लागतं. आदल्या दिवशी भिजत घाला, संध्याकाळी ते वाटा, दुसऱ्या दिवशी हे कुटाणे करा. खाणारे मस्तपैकी खातात, पण हे भांडी घासून घासून नको नको होतं. हे बघा एक्स्ट्रा राहिलेले 3 इडल्या होत्या आणि 1 डोसा, कारण मला करून करूनच खाण्याची इच्छाच ही झाली. हे माझ्या मिस्टरांचं उरलेलं मी घेतलं होतं खायला, कारण त्यांना सकाळी कामाला जायला एवढा उशीर झाला. त्यामुळे हे काय म्हणतात त्याला, इडली आणि सांबर मला तर आवडत नाही, पण त्यांचं उष्ट होतं. आता ते कसं फेकून देणार ना, त्यामुळे मी ते खायला घेतलं होतं. आणि हे बघा एवढा भांड्याचा पाळा पडलेला होता, त्यात पाणी पण आलेलं होतं. पाण्याचा गोंधळ माझा तो वेगळाच. पहिलं म्हटलं आता हे पूर्ण भांडी साफ करून घ्यावी. कसं भांड्यांमधली घाण व्यवस्थित काढली की भांडी घासायला पटपट आरामशीर भांडी घासता येते. नाही तर मग ते भांडी घासताना त्याच्यातमध्ये कढीपत्ताच येणार, कोथिंबीर, मिरची हे येणार. त्यामुळं मी पूर्ण भांडी पहिली बेसिनमध्ये ठेवली. त्यानंतरनं ती सगळी पाण्याने व्यवस्थित खंगळून घेतली आणि मग भांडी पूर्ण सगळी घासून घेतलेली आहे बघा. तर ही माझं बघा तेच मी आता करत होते की सगळी भांडी पाण्याने व्यवस्थित धुवून हे घेणार आणि नंतरनं भांडी घासून व्यवस्थित साफ करणार. कारण पाणी आलेलं होतं, मी मोटर पण चालू केलेली होती आणि लवकर पाणी जर नाही भरलं तर टाकी भरती, आणि टाकी भरली की मग माझी बाकीची कामं मग ना सगळी तशीच पेंडिंगवर राहतात. त्यामुळं जोपर्यंत मोटर चालू आहे तोपर्यंतच मला पटपट कामं करून घ्यावी लागतात आणि एकटीला सगळी कामं करावी लागतात. हे बघा आता सगळी भांडी घासून झालेली आहे, व्यवस्थितपणे अशी मांडत आहे. कारण इडलीची भांडी कशी झाकून हे लगेच ठेवायची नाही, ते कारण ती जर्मलची भांडी असतात आणि त्यांना कसं असं व्यवस्थित सुकू दिलं पाहिजे. सुकू दिलं ना भांडी तर मग व्यवस्थित त्या म्हणजे पॅक करून ठेवायची, नाहीतर मग त्याला डाग पडतात आणि डाग पडले की ते आतमधनं खराब होतात. त्यामुळे हे मी ना सगळी व्यवस्थित भांडी मांडत होते. मेन म्हणजे तुम्हाला एक सांगायचं की आमच्याकडे अशी छोटी मांडणी नाही आहे, अशी काय म्हणतात त्याला, आता काय म्हणू, का आपला किचन असतो ना, किचनचा कडाप्पा असतो ना, त्यालाच आम्ही असे त्याच्यावरच भांडी मांडतो. आणि तुपाची भरणी घासून ठेवली होती, तूप आणलं होतं माझ्या सासऱ्यांनी, तर तेच गरम करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ना ते काय म्हणतात, मेथीच्या काड्या टाकल्या होत्या, ज्याने करून ना तुपाचा असा वास येत नाही. कारण पॅकबंद तूप असलं ना असं विकतचं आणलेलं तर त्याचा वास येतो. मग त्या काय करतात, मस्तपैकी उकळून घेतात, त्याच्यामध्ये ह्याच्या काड्या, मेथीच्या काड्या टाकतात. त्यामुळे ते तुपाला चांगला वास येतो आणि ते व्यवस्थित राहतात. पण ते काय होतं, जोपर्यंत तूप आहे ना खाली त्या काड्या राहतात, जोपर्यंत वरचं तूप वापरतो तोपर्यंत लय भारी असतं, पण जेव्हा ते खालचं राहतं ना तूप, ते काढताना मला त्यावेळेस लय प्रॉब्लेम येतो, कारण सारख्या काड्याचा गोंधळ असतो. आणि हे बघा पाणी आलं होतं, मला पाणी पण भरायचं होतं, पाण्याची पूर्ण भांडी घासायची होती. आणि हे बघा पाणी आमचं बाहेर असतं, अशी मी भांडी घासून बाहेर ठेवली होती आणि हिथनं पाणी मी किचनमध्ये आतमध्ये घेऊन जात असते बघा. तर बघा आता मी पाणी काय तसं जास्त भरायचं नसतं, 2 हांडे आणि 2 कळशाच भरायच्या असतात, कारण रोज पाणी येतं आमच्या इथं. पण तरी पण ते भरायला लागतं आणि कशी भीती वाटते एवढ्या लांब असं पाणी आणायचं, कारण ना पाय घसरायचा लई चान्स असतो. लय माझ्याकडनं 2-3 वेळा माझे पाय घसरले ते, पण थोडक्यात बचावले. एखाद्या दिवशी चांगले तोंडावर आपटणार आहे असा हांडा घेऊन म्हणजे झालं. हे बघा अशा प्रकारे आता पाणी भरून झालेलं आहे. तरी मला अजून बाहेरचं बाथरूम हे साफ करायचं होतं आणि सगळं साफ हे झाल्यावर बाहेरचं बाथरूम, आतलं बाथरूम साफ करून अशा प्रकारे पूर्ण किचन वाटा क्लीन केलेला आहे. आता फक्त राहिलेले आहे माझी कपडे धुवायची. तर आता मी कपडे धुवायला जाणार आहे वरती, कारण आमच्या इथं वरती हे बघा अशा प्रकारे पोर्च मोठा आहे, तिथं दगड मांडलेला आहे आणि त्या दगडावर कपडे धुतो. तर त्याआधी पहिलं म्हणलं कपडे व्यवस्थित पाण्यात भिजत घालावी, म्हणजे भिजलं ना की मला कसे दुसरे बाथरूम हे धुसोपर्यंत पाण्यामध्ये ना कपडे मुरतात आणि मग कपडे धुवायला पटपट धुता येतात ना. त्यामुळे मी कपडे हे पूर्ण भिजवत होते ना. आज कपडे पण जरा मी जास्तच काढली होती, कारण ऊन पडतं आहे म्हणल्यावर आपले उन्हात धुवून घ्यावी. आणि रोज किती जरी कपडे काढले तरी आमच्यात कपडेच निघतात. त्यात धुतलेले कपडे कळत नाही, ना धुतलेले पण कळत नाही. ते जे ते आपापले कपडे सारखे रोज टाका. मशीनच आहे, माझा हात मशीनच आहे, ते मशीन बाजूला राहते एवढं माझा हात काम करतो.
म्हणून लोक कपडे टाकायला टेन्शनच घेत नाही. धुणारी दमती का टाकणारी दमती, त्यांना काय घेणं देणं नसतं. ते कसं असतं, करणाऱ्याला कळतं काय असतं काय नाही. तर बघा हे कपडे हे आता माझे सगळे धुवून झालेले आहे. फरशी पुसली, हे बघा हे सगळं धुवून घ्यावं लागतं मला. पूर्ण हा जिना पण पुसत खाली जावं लागतं. पूर्ण जिना पुसल्यानंतर ना बघा हे वरच्या जिन्यावर पण मला पाणी मारायला लागतं. हे बाथरूम पूर्ण दोन्ही धुवून घेतलेले आहेत मी, आणि ह्या जिन्यांवरनं पण मला पाणी मारून घ्यावं लागतं. हे कपडे धुवून ठेवलेले आहे. आता कपडे टेरेसवर नेऊन टाकायची आणि मग झालं. तर हे बघा आत्ता सगळी कामं झाल्यात, वाजलेत 11:30. फ्रेश झाले, कपडे वाळत घातली वरती. ऊन भरपूर आहे, पावसाळा राहिला बाजूला, ऊनच असं पडतंय की असं वाटतं उन्हाळा सुरू झाला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ऊन बाजूला होतं आणि पाऊसच सुरू होता, आणि हिवाळ्यामध्ये ऊन पडतंय, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, पावसाळ्यामध्ये हिवाळा. ऋतू सगळे बदलल्यात. लय गरम होते टेरेसवर, लय गरम लागतं, म्हणजे ऊन लागत होतं. फॅन चालू आहे तरी दिसत असेल तुम्हाला. तर चला, आजचा व्लॉग कसा वाटला, आजचं रुटीन थोडंसं शेअर केलं तुमच्याबरोबर सकाळपासूनचं. तर आजचं माझं रुटीन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करत जा की जेणेकरून कोणत्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.